नमस्कार. मी आज सर्वांसाठी घेऊन आले आहे युनिवर्सचा अर्जंट मेसेज तुमच्यासाठी सध्या काय आहे. ठीक आहे. तर युनिवर्स तुम्हाला नेहमी काही ना काही संदेश देत असते ज्यावेळेस मला गरज पडते. पण काय असतं की अनेक लोक विश्वास ठेवत नाही किंवा खूप लोक जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना ते समजत नाहीत. आज बघूयात की युनिवर्स आपल्याला नेमकी काय मेसेज देऊ इच्छिते आहे. ठीक आहे. तर मी हे कार्ड्स जे आहेत ते ऑलरेडी शफल करून ठेवलेले आहेत. अनेक लोक फायनान्शियल इश्यूजमध्ये फसलेले आहेत. पैसा अडकलेला आहे किंवा जॉब नाही आहे किंवा जॉबमध्ये फार प्रेशर आहे त्यामुळे तो जॉब स्विच करायचा आहे. बेसिकली फायनान्शियल जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप जास्त आहेत आणि तुम्ही फार थकलेले आहात आणि आता तुम्हाला इथून बाहेर निघायचं आहे आणि कोणाचं तरी मार्गदर्शन मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात. ही आहे तुमची एनर्जी. जर ही एनर्जी तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. बघा, 5 ऑफ पेंटिकल्स नंतर आले 5 ऑफ वॉन्ड्स म्हणजे नंबर 5. कदाचित तुम्हाला 555 नंबर फार दिसत असणार आहे त्यामुळे त्याकडे लक्ष ठेवा. आता 5 नंबर जो आहे काय सांगतो, चेंज, लाईफमध्ये चेंज येणार आहे आणि काही वेळेस चेंज येतो म्हटल्यानंतर आपण म्हणतो अरे 555 ज्यांना दिसतो ते त्यांना माहीत असेल, काही लोक स्पिरिच्युअल असतील त्यांना माहिती आहे 555 मीन्स चेंज येणार आहे. ओके. पण त्यासोबत चेंज येणार आहे म्हणजे तुम्ही चेंज येणार कधी येणार आहे कधी येणार आहे कधी येणार चेंज फोर्स चेंजला. ओके. गो विथ द फ्लो, शांत राहा, जे होतं द्या आणि जे चेंज येणार आहे त्याला एक्सेप्ट करा बस. ठीक आहे. 5 ऑफ वॉन्ड्स असं सांगतं आहे की तुमच्या आसपास अत्यंत विषारी लोक आहेत किंवा विषारी लोक नसतील तर मग तुमचं काही लोकांशी पटत नाही आहे. ठीक आहे. तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यूज त्यांना आवडत नाही आहे, त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज तुम्हाला आवडत नाही आहे. यामुळे मतभेद आहेत, भांडण होत आहे. हे परिवारामध्ये असू शकतं, हे मित्र परिवारामध्ये सुद्धा असू शकतं किंवा हे कामाच्या ठिकाणी देखील असू शकतं की अत्यंत टोकाचे वादविवाद तुमच्यामध्ये होत आहे आणि त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होतो आहे. आता तुमचे फायनान्शियल इश्यूज आहेत त्यामुळे ते आणखीनच तुम्हाला जास्त त्रास देते. ठीक आहे. तुमच्यासाठी ॲडवाईस काय ती बघूयात. फार घाईत निर्णय नाही घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे काय असतं माहिती का, उचलली जे पाणी लावली टाळ्याला. पेजचं जे कार्ड असतं टॅरोमध्ये ते असं असतं की अतिशय घाईघाईत निर्णय घेतले जातात आणि मग पुढे पश्चाताप व्यक्त करावा लागतो. ऑफकोर्स तुम्हाला फायनान्समध्ये करिअरमध्ये एक ऑफर येईल पण आल्यानंतर काहीच पडताळणी करायची नाही आणि थेट ती ऑफर तुम्ही जी आहे ती घ्यायची आणि मग नंतर पश्चाताप करायचा. यापेक्षा आधी तुम्ही धीराने काम घ्या. ती ऑफर नेमकी काय आहे ती चेक करा आणि मगच तुम्ही ती एक्सेप्ट करा. अतिघाई संकटात नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमच्यासाठी ॲडवाईज आहे की तुमच्या लाईफमध्ये एक लवकरच न्यू बिगिनिंग, न्यू ऑपॉर्च्युनिटी, न्यू स्टार्ट येणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनावर, तुमच्या रागावर संयम ठेवायचा आहे, शांत राहायचं आहे. ओव्हर थिंकिंग जे आहे, इथे फार लोक ओव्हर थिंकिंग करतात. ओके, माहिती आहे, कारण काय असं वाद असतात आसपास आणि फायनान्शियल क्रायसिसमध्ये सुद्धा तुम्हाला ओव्हर थिंकिंग फार होते की हे कसं, आणि त्यामध्ये जबाबदारी असली की मग ते जास्तच होतं. पण तुम्हाला सध्या शांत राहायला सांगितलं जातं आहे. जे ऑपॉर्च्युनिटीज येणार आहे त्यांना नीट व्यवस्थित पडताळून मगच त्या एक्सेप्ट करायला सांगितलं जातं आहे. ओके. ठीक आहे. तुमच्यासाठी ॲडवाईस अशी आहे की ज्या लोकांनी तुमच्या वाईट काळामध्ये तुम्हाला हेल्प नाही केली अशा लोकांचा विचार करू नका. मला माहिती आहे की त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना गरज होती तुम्ही हेल्प केली. आता तुम्हाला गरज, त्यांनी हेल्प नाही केली, तुम्हाला सोडून दिले. ओके, तुम्हाला हेल्प नाही केली तर तुम्ही आता त्या व्यक्तीला, तशा व्यक्तींकडे पुन्हा जाऊ नका. अजून एक गोष्ट, जर कोणाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असली तर ती घ्या, मार्गदर्शन घ्या.